नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. आपल्या मराठी माणसांसाठी मी याथे कुरकुम एलिक्सरचं प्रेझेंटेशन करत आहे. कुरकुम एलिक्सर आपला हल्दीचा एक नवीनच प्रोडक्ट आहे. ह्याच्यामुळे आपल्याला भरपूर गुण रिझल्ट वगैरे इथे मिळाला आहे. पण आधी मी हल्दीमध्ये जाण्यापेक्षा जास्त हे कशासाठी आहे हे आपल्याला माहीत हवं का? आता बघा की आपल्याला चुकीचं माहिती जास्त डोक्यात घुसलंय की शरीरात एकदम मस्त जाडापण वगैरे झालं की आपण आरोग्यवान असावं. हे सफेद दात वगैरे ते आरोग्य आहे असं वगैरे एक फॉल्स इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यात गेलंय. इथे बघा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी जास्त लोकांना काय पाहिलंय की ते इथून वगैरे विलेज वगैरे मध्ये येत आहेत. त्यांना पोट वगैरे जास्त नसतं. पोट कोणाला होतं की ज्याच्या जवळ जास्त पैसे किंवा जास्त खाण्याची सोय आहे. पण जुन्या जमान्याचा फोटो वगैरे आपण काढलं तर त्याच्यामध्ये पहा की आपल्या आई वडिलांचा फोटो जरी आपण पाहिलं तर कोणालाच जास्त पोट किंवा एकदम मोठं शरीर नाही आहे. या फोटोग्राफ मला वाटतं 1947चा आहे. मी याला झूम करून बघितल्यानंतर मला माहित पडलं की साला कुणीच याच्यामध्ये जाडा माणूस नाही आहे. आणि पुढचं बघा, मुंबईमध्ये आपल्याला फ्रूट वगैरे भरपूर मिळत आहेत. पण सर्व फ्रूट कसे एकदम चकचकीत. बघा, हे चकचकीत करण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर काही पेस्टिसाइड फर्टिलायझर वगैरे उपयोग करावा लागतो. पण विलायतमध्ये मी एकदम लेटेस्ट जो त्यांचा रिसर्च मी पाहिलं की आर्टिफिशियली पिकवलेलं फ्रूट तो आपल्या शरीराला काहीच गुणत करत नाही. पण त्या ठिकाणी झाडावरती फळं येतात आणि झाडावर राहून पिकतायत. त्याच्यामध्ये भरपूर औषधी गुण असतात. तर पहा की आपल्याला फ्रूट आणि व्हेजिटेबल खायला सांगतायत पण त्याच्यात सुद्धा आपल्याला कुठे फायदा व्हावा. हा. आणि हे बघा, अ, आता एका जमान्यात मला अजून सुद्धा आठवण आहे मुंबईमध्ये राहताना. फ्रीज जेव्हा आधी घरात आलं तर सर्वांना उत्सुक होतं की अरे बाबा फ्रीज आलंय काय त्याच्यामध्ये बर्फ वगैरे. अरे एकदम मस्त. पण आज पहा, आज सर्व घरात फ्रीज आहे. अरे या फ्रीज मध्ये आपण बाकी आलेलं जेवण त्याच्यामध्ये ठेवतायत आणि ठेवल्यानंतर ते आपण परत गरम करून वापरतो ना, तेच दोष आहे. त्यापेक्षा जास्त विषारी आहे आपल्या हॉटेल वगैरे मधून, कारण ते त्या लोकांना फायद्यासाठी करतायत ना. थोडी आपल्याला एक मी विचारू का, ती लोक ज्या किमतीत विकतायत ते आपल्याला घरात बनवता येणार का? त्या आपल्याला परवडणार नाहीये. कारण त्यापेक्षा जास्त पैसे येणार, टाइम लागणार. आणि तसं असेल तर आपल्या पॅकेटमधले फूड वगैरे बघा किती विषारी आहेत. त्यानंतर झोपण्याचं उठण्याचं टाइम, मी कोणत्याही शहरात गेलो की कोणत्याही राज्यात गेलो तिथे मी पाहिले की नेचरमध्ये जे झाडं फुलं पशु पक्षी सर्व टाइमाला येत आहेत. आणि संध्याकाळी जेव्हा सूर्यास्तमन होतं त्या टायमाला ते परत येत आहेत. पण माणूस मात्र रात्रीभर टीव्ही आणि मोबाईल बघून बसतोय. त्यामुळे भरपूर इम्प्युरिटीज झालाय. त्यानंतर काय आहे की डायजेशनचा प्रॉब्लेम, गॅस ट्रबल हे. आणि मल आपला बाहेर जात नाहीये बरोबर. पहा त्यानंतर राग, डिप्रेशन हे मुंबईला खास जास्त आहे. आपण एक एक सांगू का, आपल्याला जेव्हा राग येतो ना, तेव्हा जरी 1 मिनिटासाठी जरी राग जरूर आलं तरी त्या टायमाला जे कॉर्टिसोल बाहेर येतं, एक प्रकारचं हॉर्मोन आहे, तो आपल्या शरीराला नुकसान करतोय. त्यामुळे त्यासाठी हे स्पिरिच्युअल क्लासेस वगैरे भरपूर आपल्याला फायदा करतो. माझं सुद्धा एक चॅनल आहे. मी हळू त्याच्यामध्ये सुद्धा एक हे घालणार आहे. मग शेवटी काय आहे, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन हे सर्व ना. आपण दीपावलीला काय पाहिलं की दिल्ली वगैरे मध्ये पोल्युशन होतं. मुंबईला सुद्धा पोल्युशन भरपूर झालं ना या टायमाला. पण मी सध्या त्रिशूर म्हणून एका डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. तिथलं पोल्युशन नॉर्मली 12च्या जवळ असतो. अरे जर इथे 12 AQI इंडेक्स असेल तर दिल्लीमध्ये
1000चं जवळ असेल तर किती विशाली आहे ना तिकडचा एअर क्वालिटी. मुंबईचं तर विचारूच नको ना, आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर त्यासाठी हे बघा, इथे मोबाईल फोन वगैरे हे सर्वांच्या बद्दल जर बोलायला गेलो ना, तर भरपूर टाइम आहे. एकच सांगतो, झोपण्याच्या 2 तास आधी आपण मोबाईल फोनचं स्क्रीन वापरायचंच नाहीये. ऐकायला घ्यावं ठीक आहे, पण स्क्रीन वापरल्यात काय होतं की त्याच्यामध्ये एक ब्लू रेडिएशन असतं. सर्व मोबाईल फोनमध्ये ते ऑफ करण्यासाठी टेक्निक लिहिलंय. पण आपण ते करत नाही. काय आहे की ब्लू रेडिएशन आपल्या झोपेच्या हॉर्मोनला घालवतंय. त्यामुळे आपल्याला झोप येणारच नाहीये. आपण रात्री 1 वाजे, 2 वाजेपर्यंत हे मोबाईलमध्ये बसतायत. पण कुठे झोप येणार बाबा? त्यामुळे आपल्याला झोप नसलं तर आपलं शरीर करेक्ट होणार नाही. एकच मी सांगतो, इस्पितळात आपण लोकांना कशाला भरती करतायत? का घरी ट्रीटमेंट करता येणार नाही का? तिथे कोणीच आपलं माणूस नसतो. तिथे कंट्रोल्ड असतो. बाकी लोक. पण मोबाईल फोनचा वापर सुद्धा तिथे कंट्रोलमध्ये करायला हवं. मला माहित नाहीये. बाहेर गावी वगैरे तसे करतायत. इथे कसं आहे ते मला माहित नाहीये. शेवटी आपण सर्वात जास्त अँटीबायोटिक नुसतेच खाताय. अरे कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये गेलो तर आपल्याला असंच मिळतं. अरे डॉक्टरांना लिहिल्याशिवाय कशाला आपण हे सर्व घेतायत. त्यामुळे आपला किडनीचा जास्त त्रास होतो. हे बघा, हल्दी हल्दी आपल्याला सर्वांना माहित आहे की हळदमध्ये सर्व काही गुण आहे. आपण काय शिकलंय की हल्दी कुंकू हे ते, देवळात आपण हळदीचा प्रसाद वगैरे घेतो. कशासाठी? कारण हळदी शरीरातील कोणत्याही प्रकारचा दोष, अ, कोणत्याही प्रकारचा विषांश हे सर्व घालवण्यासाठी भरपूर फायदा असतो. पण बघा, आपण हळदी कसं बनवतायत हे मी आधी एक्सप्लेन करतो. हल्दी हळद किंवा हल्दी हे आपण मातीत आपण हे ॲग्रिकल्चर केल्यानंतर त्याचा हार्वेस्टिंग करतो नाही. हार्वेस्टिंग केल्यानंतर काय आहे, मस्तपैकी धुल्यानंतर त्याला उखळतायत. पाण्यात भरपूर उखळतायत. मी विचारलं, "कशाला बाबा आपण हे हळदीला उखळतायत?" तर त्याने सांगितलं, जास्त कलर येण्यासाठी, त्याच्यात एक कच्चा प्रकारचा वास आहे ते जाण्यासाठी. तसंच सुकल्यानंतर याला पावडर करण्यात जास्त सोपं असतं. आणि सुकण्याच्या टायमाला त्याच्यामध्ये फंगस न यावं, यामुळे आपण त्याला बॉईल करतात. असं वेगवेगळे कारण सर्वांनी सांगितलंय. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर त्याला पॉलिश करतात. पॉलिश करतं म्हणजे काय आहे, की त्याच्या बाहेरचा जो शेल असतं ना, की त्याचं स्किन तो पॉलिश करून घालवतायत. तर एक मी सांगू का, आपल्या गावात मिळणाऱ्या आंब्याच्या स्किनमध्ये जास्त औषध असतं. तसंच जांभूळ जो खातो, जांभळाचा जो सीड असतं ना, त्याच्यामध्ये जास्त औषध असतं. भरपूर आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपण भरपूर चूक वगैरे केलंय. तर मी फक्त विचारलं, की असं असेल तर कच्चा हळद का आपण वापरत नाहीये? पण कच्चा हळद आपण वापरतो. कोंबड्यांना काही रोग वगैरे आलं किंवा स्किन डिसीज वगैरे झालं, तेव्हा आपण कच्चा हळद वापरताय. पण मात्र जेवणात आपण वापरत नाही. तेव्हा मला माहीत पडलं, की त्याच्यामध्ये भरपूर दोष असतं. ठीक आहे. इथे पहा, इथे आपण काढा बनवतात. आपण काढ्यासाठी आपण भरपूर वस्तू वगैरे गोळा केल्यानंतर, त्याला उखळल्यानंतर ते बाकी आलेलं ते थिक प्रोडक्ट आपण खातायत की ती ती पाणी पिणार. दुसरं, आपण चहा बनवतो. चहा बनवल्यानंतर चहाचं पाणी पितो ना, थोडी ते चहा पत्ती वगैरे आपण खातायत. का? कारण त्याचं गुण कशात गेलं? पाण्यात गेलं. ठीक आहे. आणि हल्दी जर आपण असंच बॉईल करून सुकवून काढतायत, तर त्याचं गुण गेलं कुठे? पाण्यामध्ये. शेवटी तुमच्या जवळ काय आहे? वेस्ट प्रोडक्ट. त्यामुळे आपल्याला अजिबात त्याचा फायदा होत नाहीये. त्यामुळे असं एक प्रोडक्ट बनवलंय CSM कंपनीनं. त्याचं नाव आहे कुरकुमा. हे काय आहे की हळद, कच्च्या हळदमधूनच त्यांनी एक्स्ट्रॅक्ट वगैरे घेतलंय.
हे कोणत्या ट्रीटमेंटसाठी किंवा असलं थेरपी वगैरेसाठी बनवलेलं नाहीये. फक्त एक फूड सप्लिमेंट आहे. हळद जशी घेतात तसा पण. काही लोक काय करतात की हळद थेट आपल्या दुधात किंवा पाण्यात डायल्यूट करून वगैरे पित आहेत. ते जास्त हिशोबापेक्षा घेतलं तर आपल्या किडनीला तो दोष करतो. कारण हळद मध्ये हेवी मेटल्स असतात, त्याला काढायला हवं. या प्रोडक्ट मध्ये काय आहे की हेवी मेटल सुद्धा काढलंय आणि त्याचं कलरिंग एजंट सुद्धा, त्याच्या पिगमेंटेशन सुद्धा आपण हलवलंय. पण ह्याच्यामध्ये काय आहे की हळदीचं सर्व गुण याच्यामध्ये बाकी असतं. त्यामुळे या प्रोडक्टला भरपूर रिझल्ट, वेगवेगळ्या प्रकारचं रोगाणू वगैरे असलेले लोक, स्पेशली कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, कॅन्सर, हे ते आंधळेपण, सोरियासिस असले भरपूर लोकांना भरपूर फायदा झालाय यामुळे. बघा, ह्याच्यामध्ये काय करतात, मी आधी सांगितलं सारखं हेवी मेटल वगैरे ते काढले गेलंय. प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरलं नाही. प्रिझर्वेटिव्ह वापरलं तरी आपल्या प्रोडक्टचा क्वालिटी कमी होतो. तर याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाहीये, साईड इफेक्ट वगैरे. कोणाला जर एलर्जी असेल हळदीपासून तर त्यांना फक्त आपण देत नाही. पण तसली लोक आहेत. 10 लाखामध्ये एखाद माणूस असतोच. आणि हे काय आहे की ह्याच्यामध्ये डिस्टिलेशन केल्यावरती याला सफेद रंग येतो. हे आपलं सर्टिफिकेट आहे. काय की गव्हर्नमेंटमधून आपल्याला हे सर्टिफिकेट मिळतं. या सर्टिफिकेट प्रकार पहा, आपल्या राज्यात हेवी मेटल्स अलाउड किती आहे? 0.05 वगैरे अलाउड आहे ना. आणि आपल्या रिसल्टमध्ये काय आहे की बीडीएल, बिलो डिटेक्शन लिमिट, म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये डिटेक्शन सुद्धा नाही आहे. प्रिझर्वेटिव्ह, सोडियम बेन्झोएट असं वगैरे प्रिझर्वेटिव्ह असतं, ते सुद्धा ह्याच्यामध्ये नाही. काही कलरिंग एजंट नाही, काहीच नाही. इतकंच क्लिअर आहे. त्यामुळे काय आहे की डॉक्टर लोक सांगतात की आपल्याला हळद जास्त डायरेक्ट वापरू नका वगैरे, पण इथे पहा की हे सेफ आहे. कारण त्याचं कारण काय की हे हेवी मेटल्स ऍक्च्युली आपल्याला किडनीमध्ये त्रास देतो, ते इथून काढून टाकलंय. त्यामुळे या प्रोडक्टला भरपूर फायदा आहे. इथे पहा, कोणत्याही माणसाला हे वापरता येत आहेत, कोणत्या वयात वापरता येत आहेत आणि किती वापरायचं. सर्वात जास्त आपण एक 5 मिली वगैरे सकाळी वापरलं तरी चालेल. किंवा दहा दहा सकाळी आणि 10 मिली रात्री. जास्तीत जास्त 20 भरपूर आहे. त्यापेक्षा जास्त नकोय आपल्याला. नॉर्मल फूड हे बरं आहे. त्यामुळे इथे दाखवलंय की हे आहे. याच्यामध्ये एकच मी शेवटी सांगतो की आपल्याला रिझल्ट भरपूर 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 मिळालाय. आता मराठी माणसांना मात्र मला हळदीबद्दल जास्त बोलायचं जरूरत नाही. कारण हल्दी काय आहे की हल्दी आपल्या बॉडीला प्युरिफाय करण्यासाठी एकदम मस्त आहे. टेन्शनचा जो दोष आपल्या शरीरात बसतो, पोल्युशनचा दोष आपल्या शरीरात बसतो, जेवण वगैरे सर्व मिलावटी मिळायला लागलंय. एकदमच खराब सिच्युएशन सर्व ठिकाणी. काय आहे की प्रेशर आहे, शुगर आहे, कॅन्सर आहे, थायरॉइड आहे, हे आहे, ते आहे. या सर्वांसाठी एक एकमात्र उपाय म्हणून आपण ह्याला वापरू शकतो. जर 100 लोकांना दिलं तर त्यात 100 लोकांमध्ये 80 लोकांना भरपूर फायदा झालाय. पण काय आहे की 20 लोकांना झालं नाही. का नाही झालं? कारण त्यांना ओरिजिनल आजार होता. त्यांचा हार्ट किंवा किडनी वगैरे ऑलरेडी डॅमेज्ड होतं. त्यामुळे बाकी सर्व लोकांना भरपूर रिझल्ट मिळालाय. आपण सुद्धा हे वापरा. सीएसएन कंपनीचा कुरकुमा एलिक्सर आज बाहेर गावी सुद्धा, कॅनडा, जर्मनी, इंग्लंड, USA सर्व राज्यात जात आहे. पुढच्या महिन्यापासून गल्फ कंट्रीज मध्ये सुद्धा आपलं लायसन्सिंग वगैरे झालंय. तर याचा वापर करा. अ, निरोगी राहा. एक मात्र सांगतो की जीवदात जीवनात आपल्याला आनंद असावं तर दोन कामं असायची ना. आपल्याला हातामध्ये पैसे असावं. फक्त पैशाने काम चालणार का? नाही. आपल्या जवळ मस्त हेल्थ सुद्धा असायला हवं, नाही? तर त्यासाठी आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करूया. आपल्याला काही कमेंट्स वगैरे द्यायचं असेल तर जरूर आपल्याला कमेंट्स देता येणार आहे.
आपण सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि बेल आयकन जर दिलं तर लेटेस्ट वगैरे जे असतात आपले प्रोडक्ट्सचे एक्सप्लेनेशन्स वगैरे, प्रोडक्ट फक्त नाही की बाकी आजार कसे येत आहेत, त्याला काय घरातलं उपाय वगैरे आपण काय करता येणार. आणि त्या फक्त त्याचं तिथंच नाहीये, आपले मानसिक प्रश्न जसे राग कशाला येत आहेत, त्याला कसं आपण काढावं, कसं आपल्या जीवनात सुख यावं, आपल्याला मुलांचं किंवा आजोबांचं किंवा या फॅमिलीमध्ये असलेलं टेन्शन, टेन्शन जाणार नाही बाबा, त्याला कसं हँडल करायचं ते फक्त आपण शिकायला हवं. म्हणजे मी एकच विचारू का, एका क्लासरूम मध्ये एकच टीचर असतं, पण 50 ते 100 मुलं जर त्या शाळेत असेल, तर काही मुलांना त्या टीचरला आवडतं, काही मुलांना ती सांगतात की ती टीचर बरी नाहीये, हे नाही ते नाही. पण एकच टीचर आहे ना, काय आहे? हे सर्वांना डिफरन्स कशासाठी? बघा, या भूमीत आपल्याला माहिती आहे की सर्वांना सर्वांना आवडत नाही असं नाही आहे. काही लोकांना आवडतं. म्हणजे काय? सर्वांमध्ये एक मस्त क्वालिटी आहे. त्याचं ओळख आपण करावं, हे इतकं मात्र सांगून मी माझा क्लास थांबवतोय. परत आपण भेटूया. सबस्क्राईब करा आमचं चॅनल. प्रोडक्ट वगैरे साठी काही माहिती जास्त हवं आहे किंवा कुठून मिळायचं हे वगैरे माहित असायचं असेल तर जरूर मेसेज घाला. थँक्यू व्हेरी मच.